नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 8 बेरीज यामधील स्वाध्याय क्रमांक 1 अभ्यासत आहोत. पेज नंबर 72. पेज नंबर किती? 72. त्यामध्ये बघा, प्रश्न पहिला काय आहे? 25 अधिक म बरोबर 30, तर म बरोबर किती? 25 अधिक म म्हणजे इथं डॅश आहे, डॅश म्हणलं तरी चालेल किंवा म, किंवा इथं त्यांनी चौकोन दिला असतात तरी चाललं असतं. मग आता बघा, 25 मध्ये किती मिसळल्यावर 30 येते? बघा, 25 मध्ये किती मिसळून बघू. 26, 27, 28, 29, 30. किती मिसळलं आपण? 5 मिसळलं का नाही? 25 मध्ये 5 मिसळल्यानंतर काय येतं? 30 येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. याच ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात इथं संख्या दिली असती तर तुम्ही बोट जर मोजू शकत नसला असता, म्हणजे आता इथं 80 दिलं असतं, 90 दिलं असतं, तर तुम्ही काय करायचं होतं? ह्या संख्येतून, या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा केल्यानंतर उरलेलं जे उत्तर असतं ते आपली इथली संख्या असते. बघा, ह्याच प्रश्नाचं आपण करून बघूया. या ठिकाणी करून बघूया. हे आपल्याला दिलेलं काय आहे? 30. 30 हे मोठी संख्या आहे, उत्तर आहे आपलं. ह्यातून किती वजा केलं? हे 25 वजा केलं. मग आता वजाबाकी करू. शून्यातून 5 जातं का? नाही. मग 1 हातचा घेतला, 10 झालं. 10तून 5 गेलं, 5 राहिलं. 1 हातचा वापस दिला. 2 अधिक 3, 3. 3तून 3 गेलं, 0 राहिलं. म्हणजे 25 मध्ये 5 मिक्स केल्यानंतर 30 येतात. इथं पण आपलं उत्तर 5च आलंय का नाही? म्हणजे मोठी संख्या असेल तर ही पद्धत फॉलो करायची. त्यानंतर म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक 3लाच गोल करावा लागेल. त्यानंतर प्रश्न दुसरा, 37 अधिक 32 बरोबर किती? मग करून बघायचं इकडं बेरीज. सोपी तर आहे. 37 अधिक 32 बरोबर किती? मोजायचं. 7 अधिक 2 किती होतात? 7 मध्ये 2 मिसळ, 8, 9. 3 आणि 3 किती होतात? 6. मग 69. इथं आपल्याला अंकात आहे ही संख्या काय आहे? 69. इथं आपल्याला काय दिलं आहे? अक्षरात. मग पहिला प्रश्न काय? पहिला ऑप्शन काय? 69 बरोबर. 69 असं असतं. हे आणि हे बरोबर आहे. फक्त इथं संख्येत ज्याचं ते त्यांनी अक्षरात दिलेलं आहे. पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे. तुम्हाला पहिल्याच पर्यायाला गोल करावं लागेल. तरी पण इतर ऑप्शन चेक करून बघू. 49. 49 कसं असतं? 4वर 9, 49. हे येईल का आपलं उत्तर? नाही. 59. 59 कसं असतं? 5वर 9, 59. हे येईल का? नाही. 79. 7वर 9, 79. हे येईल का? नाही. आपल्याला उत्तर काय मिळालं इथं? 6वर 9, 69. म्हणजे पहिला पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागेल. त्यानंतर प्रश्न दुसरा, 6 दशक प्लस 7 एकक बरोबर किती? आता इथं मांडून बघायचं आपण. एकक आणि दशक. दशकाच्या घरात काय आहे? 6. म्हणजे इथं काय येणार? 0. आणि प्लस एककाच्या घरात काय आहे? फक्त 7. म्हणजे यांची बेरीज करू. आता 0 अधिक 7, 7च. 6 अधिक, इथं काय नसते म्हणजे 0 लिहिलं तरी चालते किंवा नाही लिहिलं तरी मनातल्या मनात समजलं तरी चालते. 6ला 6. म्हणजे काय तयार झालं? 6 दशक अधिक 7 एकक बरोबर 67. आता तुम्हाला हे मी समजावं म्हणून इथं करून दिले. तुम्ही डायरेक्ट ही केलं तरी चालतंय. 6 दशक म्हणजे किती असतात? 60. 60 अधिक 7 एकक म्हणजे 7च असतात. 60 अधिक 7 बरोबर किती तयार झाले? 67. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर मिळालं, 67. ज्यांना हे लगेचच पटकन कळत नाही त्यांनी असं करून बघायचं. म्हणजे पर्याय क्रमांक 4ला तुम्हाला गोल करावं लागेल. त्यानंतर प्रश्न चौथा, खालीलपैकी बरोबर पर्याय शोधा. आता आपल्याला एक एक पर्याय चेक करावं लागेल. प्रत्येक पर्यायाची बेरीज करावी लागेल. मग आता पहिल्या पर्यायाची बेरीज करू. 30 अधिक 7 बरोबर किती होतात? 30 मध्ये 7 मिसळलं किती होते बघा? 31, 32, 33, 34, 35, 36, 37. 30 मध्ये 7 मिसळलं किती तयार झालं? 37. इथं काय दिलं आहे? 73. ज्याला अशी बोटावर पटकन आडवी बेरीज येत नाही त्यांनी काय करायचं? उभी बेरीज कच्च्या पेजवर करून बघायची. फॉर एक्झाम्पल मी इथं करून दाखवते वाटलेस तुम्हाला. काय आहे? 30 अधिक 7 बरोबर किती झालं? 0 अधिक 7, 7. 3ला 3. त्यानंतर
इथं दिले 73, उलट दिले म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. त्यानंतर 5 अधिक 40 किती तयार झालं? 5 अधिक 40 मग इथं हे जरी असं दिलेलं असलं सुरुवातीला तरी ती एकक अंकामध्ये हेच धरायचं. मग 5 आणि 40ची बेरीज किती झाली? 40मध्ये 5 मिसळलं. 41, 42, 43, 44, 45. उत्तर किती यायला हवं होतं? 45. ह्यांनी किती दिलेलं आहे? 54. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही चुकीचं आहे. असं येत नसेल तर सरळ एकक दशक मांडायचं. मोठी संख्या काय आहे? 40, ती वर धरली. लहान संख्या काय? ती इथं घेतली एककाच्या स्थानात. यांची बेरीज केली. 0 अधिक 5 5, 4ला 4, 45 आलं का नाही उत्तर? म्हणजे हे पर्याय क्रमांक 2 पण चुकीचं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 बघू. 70 अधिक 0 कोणत्या पण संख्येत 0 मिसळलं तर उत्तर किती येत असतं? तीच संख्या येत असते. इथं काय लिहिलं आहे? 70मध्ये 0 मिसळल्यावर उत्तर काय यायला हवं होतं? 70च. इथं किती आलं आहे? 7. तसं होईल का? कमी होईल का? नाही. कोणत्याही संख्येतून 0 वजा केलं तरी उत्तर तीच संख्या येते आणि कोणत्याही संख्येत 0 मिसळलं तरी उत्तर तीच संख्या येते. आता 70मधून 0 वजा केलं तरी पण उत्तर 0च येणार आणि 70मध्ये 0 मिसळलं तरी पण उत्तर 70च येणार आणि 70मधून 0 वजा केलं तर उत्तर 70च येणार. 20 म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण चुकीचा आहे. आता चौथा बघू. 20 अधिक 4 बरोबर 24. बरोबर बघा. 20 अधिक 4 शून्यातून 0 अधिक 4 4, 2 आला 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. तुम्हाला पर्याय क्रमांक 4लाच गोल करावं लागेल. 20 अधिक 4 किती होतं? 21, 22, 23, 24. 20मध्ये 4 मिसळ 24. मी इथं समजावं म्हणून तुम्हाला बेरीज करून दाखवलेली. तुम्ही डायरेक्ट परीक्षेमध्ये पटपट बोटावर बेरीज करायची म्हणजे तुमचा वेळ वाचतो. त्यानंतर प्रश्न 5वा. 7 अधिक 11 बरोबर किती? किती सोपं आहे. 7ला 7 लिहिलं आणि 11 अधिक 11 हे 11 हे एककाचं घर समजा, हे दशकाचं घर. इथं काय नसतं म्हणजे 0 असतं. लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. 7 अधिक 1 8, 1 आणि 0 1. 7 अधिक 11 बरोबर किती झालं? 18 झालं. तुम्ही किंवा असं बी केलं तरी चाललं असतं. 7 अधिक 11 पटकन होण्यासाठी मग 11मध्ये 7 मिसळ, 11मध्ये 7 मिसळ, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 झालं का नाही पटकन? म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे? 18. 81 ला बरोबर करून चालेल का? नाही. उलट दिले ह्याच्या नाही. 19 चुकीचं आहे. 16 चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तो पर्याय क्रमांक 3लाच तुम्हाला गोल करावं लागेल. तर अशा पद्धतीने ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 2रीच्या पुस्तकातील प्रकरण 8 बेरीज यामधील स्वाध्याय क्रमांक 1 आपला अभ्यासून झालेला आहे. यानंतर भेटू पुढील भागात.